मित्रांनो, बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज पापडवरनं सोनावणे वहिनीला चांगली झापड पडली. आज बिग बॉसच्या घरामध्ये बीबी पापड फॅक्टरी नावाचा टास्क दिला होता आणि नेहमीप्रमाणे बिग बॉसच्या घरातील सदस्यांनी ठरवलेलंच आहे, की आम्ही एक सुद्धा टास्क व्यवस्थित करणार नाही. जणू की त्यांनी शपथच घेतली, की आम्ही शपथ घेतो, की बिग बॉसच्या घरातील एकही टास्क आम्ही व्यवस्थित पूर्ण खेळणार नाही आणि आज पाहायला मिळाला. परंतु आज एवढा विचित्र प्रकार त्या टास्कमध्ये पाहायला मिळाला ना, पीठ कोणी अंगावरती टाकतंय काय? त्यानंतर पिठाचे जे गोळे आहेत ते चड्डीत कोण लपवतंय? त्यानंतर काय लाटणं पॅन्टीमध्ये काय टाकतंय? कोण कोणाच्या पाठीवरती पापड लाटतंय काय? कोण तेल घेऊन फिरतंय? कोण पाण्याने हे, 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 हे करत फिरतंय? म्हणजे काय हे लोकं अक्षरशः एवढा सुंदर टास्क दिला होता आणि त्याचा सगळ्यांनी मजाक केला. अरे, बिग बॉसने इथं स्पष्ट सांगितलं, अगोदर तुम्हाला त्या जागेवरती येऊन व्यवस्थित पापड लाटायचे आहेत आणि ते सिक्युअर करायचे आहेत, सुरक्षित करायचे आहेत. तुम्ही सुरुवात तरी करा. ते सामान घेतात आणि लगेच एकमेकांचं ते पीठ चोरायला सुरुवात काय करतात. अगोदर तुम्ही व्यवस्थित ते पापड तयार करा. ते वाळवायला ठेवा. बघा कोणाचे कमी आहेत, कोणाचे जास्त आहेत. त्यानंतर मग चोरण्याचं वगैरे जे काही पुढे करायचं ते करा ना. तुम्ही सुरुवात पण करत नाही. याच्यावरती आहे ना रितेश भाऊने खरंच बोलायला पाहिजे, की म्हणजे बोलतातच ते, पण यांच्या डोक्यामध्ये अजिबात प्रकाश पडत नाही. काय नुसता सावळा गोंधळ. कोण कोणावरती चढतंय काय? कोण कोणावरती म्हणजे एवढं विचित्र आहे ना, शाळेमध्ये नाही का मुलांना आपण खेळायला सोडलं. आता मी तर शिक्षक आहे त्यामुळे मला माहिती आहे सगळं. शाळेमध्ये मुलांना खेळायला चुकून सोडलं नाही पीटीचा पिरियड आणि फार एखाद्या आठवड्याने मुलांना आपण खेळायला सोडतो आणि ज्या पद्धतीने ती सगळी मुलं करतात ना, तसा प्रकार आज बिग बॉसच्या घरामध्ये पाहायला मिळाला. फार विचित्र म्हणजे खूपच विचित्र. त्याच्यामध्ये सोनावणे वहिनीच्या अ, रुचिताने कानशिळात लावली. खरं तर 1-2 नाही, चांगलीच कानशिळात लावायला पाहिजे. पीठ दिलंय पापड करायला आणि त्याचा खेळ करतोय हा. फेकतोय इकडे-तिकडे, इकडे-तिकडे फेकतोय. गरज काय तुला पीठ फेकायची? ती फेकण्याची आहे का? तुला काय ते होळीचे रंग दिलेत का? गेम तर दाखवत नाही जरा पण. काडीचा गेम दाखवायचा नाही आणि बाकी हे सगळं करत बसायचं आणि मग लावली का मग त्याचा इश्यू करत बसायचं. तोच इश्यू करत नाही, तर त्याच्याबरोबर तन्वी, "कॅमेरा कुठे? कॅमेरा कुठे? कॅमेराला सांग, कॅमेराला सांग." एखाद्या गोष्टीचा किती इश्यू करायचा ते सुद्धा बिग बॉसच्या घरातील कंटेस्टंटना कळत नाही. तर याच्यावरती आपण सविस्तर बोलूया. तर बघूया आजच्या दिवसाच्या सुरुवातीला काय झालं ते. मित्रांनो, बिग बॉसच्या घरामध्ये आहे ना, जोडी की बेडी हा जो टास्क दिला, या टास्क अंतर्गत बिग बॉसच्या घरातील सदस्यांची इक्वेशन आहे ना, खूप चेंज होताना दिसतायत. ते प्रत्यक्षपणे आज आपल्याला जाणवलं. दुसरं आणि अत्यंत महत्त्वाचं, काल जो लाकूड तोड्याचा टास्क दिला, या टास्क नंतर सुद्धा बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांची इक्वेशन चेंज झाले. याच्यामध्ये पहिलं इक्वेशन चेंज झालं ना, ते म्हणजे अनुश्रीचं. बघा, अनुश्रीने आज माणुसकीचा मुद्दा इथे काढला. जो काही करणने काल माणुसकीचा मुद्दा काढत अनुश्रीला नॉमिनेट केलं होतं. तर तोच मुद्दा इथे अनुश्रीने काढला, की मला माणुसकी आहे. म्हणून मी एवढ्या लोकांच्या 40-40, 50-50 पोळ्या बनवते, चपात्या बनवते. तेव्हा तुम्हाला माणुसकी दिसली नाही का? आज करणचा जो गेम आहे ना, म्हणजे करण आज इथे लोकांना समजावताना दिसतो, की तुम्ही कसं खेळायला पाहिजे. ओंकारला सांगतो तो, की "बाळा, नाही असं नसतं ते, असं असतं." रोशनला सांगतो, की "तू राकेशला नॉमिनेट केलंस, पण तुला मुद्दे व्यवस्थित ठेवता नाही आले. तू असे मुद्दे ठेवायला पाहिजेत होते." करण रोशनला गेम शिकवतो. करण त्या ओंकारला गेम शिकवतो आणि आम्ही काय करतोय, मास्टर माइंड बिग बॉसच्या घरातील असा एकमेव कंटेस्टंट करण सोनावणे आहे, की तो स्वतःला मास्टर माइंड म्हणून काय आपण त्याने स्वतःला नाव दिलंय, पण आपण मास्टर माइंड सारखं काय करतोय हे माहीत नाही. पुढे आल्यावर आम्ही दाखवू. तू तुझा गेम इम्प्रूव्ह कर. आपण किती बिग बॉसच्या घरामध्ये दिसतोय, ते तू पहा. स्वतःला कधीतरी आरशात बघ आणि एनालिसिस कर, की आपण बिग बॉसच्या घरामध्ये काय खेळतोय, किती दिसतोय. कोणाचं ते तन्वीचं आणि रुचिताचं भांडण झालं होतं. त्यावेळी तो बघतोय, मला कॅमेरा बघतोय, "ए साईडला व्हा, साईडला." मला तो अँगल घ्यायचा आहे, अँगल. त्या अँगलमध्ये मला बघायचं. हां, हां, इकडे आपण दिसतोय का? हां, सचिन भाऊ इकडे दिसतोय का आपण?
ओमकार आणि सचिन, हा इकडे दिसतोय का आपण? आपण एवढंच बिग बॉसच्या घरामध्ये करतोय. म्हणजे कुठे भांडण चालू आहे की लगेच वास काढत जायचं, कुठे भांडण सुरू आहे ते एन्जॉय करायचं. सध्या तरी हाच बिग बॉसच्या घरामध्ये त्याचा गेम सुरू आहे. आणि आज ज्या पद्धतीने ते पीठ वगैरे फेकत होतं ना, ते तर मला अजिबात आवडलं नाही. हा याचा गेम आहे. खरंच तुझ्याकडे मास्टर माइंड सारखं असेल ना काहीतरी, तर ते दाखवतो. आज विशाल बरोबर बोलत होता याच्याबद्दल, की याच्याकडे गेम कुठे आहे? याची नावं का नॉमिनेशनमध्ये लोकं घेत नाहीये? म्हणजे हे असे कंटेस्टंट बिग बॉसच्या घरामध्ये पुढेपर्यंत राहतील आणि चांगले कंटेस्टंट निघून जातील आणि नंतर आपण विचार करू, अरे चांगले तर गेले, हे असे राहिले. म्हणजे असं कोणतरी आपल्याबद्दल बोलण्याच्या अगोदर आपण आपला गेम सुधारायला पाहिजे. तर करण सोनावणेला भरपूर संधी आहे. त्याने चांगलं खेळायला पाहिजे. त्यानंतर आज त्या आपण बोलूया, आयुषने सुद्धा ओमकार बरोबर जे काही काल झालं ना, त्याबद्दल सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न त्याने केला. आयुष आज काहीतरी आजारी पडला. आज तो सकाळपासून दिसत नव्हता. आयुषने पुढाकार घेतला. कारण आयुषला ती गोष्ट खूप मनाला लागली आणि फार त्याला त्याच्याबद्दल थोडंसं वाईट सुद्धा वाटतं. आणि तीच गोष्ट घेऊन कुठेतरी आयुष आजारी पडला का? तो बिग बॉसने आज सांगितलं, की त्याची जुनी जी जखम आहे तीच पुन्हा एकदा दुखायला लागली. पण मला असं वाटतं, की आयुषला कदाचित हीच गोष्ट कुठेतरी खात असेल, की ओमकारला मी नॉमिनेट केलं आणि ज्या पद्धतीने ओमकार रिॲक्ट झाला, तर तीच गोष्ट कुठेतरी त्याला वाईट वाटत असेल. परंतु आयुषने पुढाकार घेत त्याला समजवण्याचा प्रयत्न केला, की बाबा तूही वीक आहे आणि मीही वीक आहे. तर इथे ओमकार सांगताना दिसतो, की मग तू सचिन दादाचं का नाव घेतलं नाही? आयुष त्याला एक्सप्लेनेशन देतो, की सचिन मला काल दिसला, परवाच्या दिवशी दिसला. तर मला ना कधी-कधी बघा आयुषने ठीक आहे, ओमकार वीक आहे म्हणून त्याने हे नाव घेतलं. पण कसं असतं ना, काही लोकं असंही करतात, की जाऊ दे आयुष माझा मित्र आहे, तर मी बाकीच्यांना नॉमिनेट करेन. कारण त्याच्याकडे ऑप्शन होते. ओमकार जसं सांगतो ना, तसं त्याच्याकडे ऑप्शन होते. पण माहिती नाही अ, जेव्हापासून रितेश भाऊ बोलले तेव्हापासून तो वेगळंच काहीतरी आयुष करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्या कदाचित नादामध्ये त्याने ओमकारचं नाव घेतलं असावं आणि ही गोष्ट कुठेतरी ओमकारला पटलेली नाहीये आणि ओमकार ही गोष्ट प्रत्यक्षपणे व्यक्त करताना दिसतोय. दुसरं इक्वेशन आहे ना, मला इथे बदलताना दिसतंय, ते म्हणजे आपला हा राकेश. राकेश आज पूर्णपणे बदललेला दिसतोय. म्हणजे आज तो अनुश्रीची तारीफ करताना दिसतोय. म्हणजे राकेश जो पहिले 3 आठवडे दिसला तो राकेश, की आता आपल्याला दिसतोय तो खरा राकेश. पूर्ण वेगळा राकेश आज पाहायला मिळतोय. आज अनुश्रीची तारीफ करतोय आणि अनुश्री पण म्हणजे काही ठिकाणी माती खाते ती आणि आजच्या एपिसोडमध्ये पण तिने माती खाल्ली. कालही खूप माती खाल्ली. काल काय बोलून गेली, की "काय हे नल्ले कंटेस्टंट तुम्ही आणलेत. त्याच्यामध्ये तुम्ही पण येता अनुश्री मॅडम." म्हणजे सर्रास जे तोंडाला वाटेल ते बोलते. ओमकारला नॉमिनेट करायचं असेल तर भुईला भार, नाही खायला आणि भुईला भार असं काहीतरी बोलली ती. म्हणजे कसे शब्द वापरायचे हे तिला कळत नाही. पण आजच्या दिवशी पुन्हा एकदा मी काम करणार नाही याची रट तिने लावलीच होती. पण आज फार गोडी गुलाबीने त्या राकेश बरोबर वागत होती. राकेश पूर्ण आज वेगळा पाहायला मिळाला. असं वाटत होतं की राकेश टोळी टीमला जॉइन करतो की काय? असाही थोडासा प्रश्न उद्भवला. मला एकाने छान कमेंट्स केलेली होती, की राकेश आज अनुश्रीच्या ताटाखालचं मांजर झालं. हसायला आलं, पण असं काही नाही आहे. मला असं वाटतं, की राकेशमध्ये हा जो काही बदल झाला, तो बदल यासाठी झाला असावा. राकेशने बघितलं, की आपली लोकं जी आहेत, ज्यांना आपण खूप प्रेम दिलं राकेशच्यामध्ये हां का. आपली जी लोकं होती त्यांना मी खूप प्रेम दिलं. मी त्यांच्यासाठी सगळं काही केलं. मी टास्क त्यांच्यासाठी खेळलो. पण ही आपलीच लोकं आता आपली राहिली नाही. असं म्हणून राकेशने थोडंसं काय वेगळं राहण्याचा प्रयत्न केला आणि त्याचं अजून एक कारण, की जो माझ्यासोबत एक व्यक्ती होती, अविश नावाची, ती सुद्धा माझ्यापासून आता दूर गेली. तर त्यामुळे आता राकेशने की यांच्यासाठी काय खेळायचं? आता आपण आपल्यासाठी खेळायचं. त्यामुळे आज सांगत होता ना, की मी आज हा जो आठवडा आहे, हा फक्त मी बघ्याच्या भूमिकेत असणार आहे. तर त्याचा तो स्टँड बरा वाटला आणि बरा वाटला राकेश आणि म्हणजे अनुश्री जे काही वागत होती, त्याला तो सहमत सुद्धा होत होता. चालेल मला. तिने नाही केलं ना, नाही केलं. म्हणजे कालपर्यंत राकेश जो अनुश्री बरोबर जाऊन भिडत होता, की "तू हे करत नाही. तू हे करायला पाहिजेस."
जे सांगत होता कालपर्यंत, तर त्याच्या विरुद्धच आज करताना दिसतोय. नाही करत तर नाही करत. म्हणजे मी त्याच्यावरती बोलणारी नाही. मला मुद्देच ठेवायचे नाही. ही जी गोष्ट आहे ना, ही कुठेतरी आता त्याचे जे जुने सहकारी पुरुष मंडळी होते, त्यांना खटकायला सुरुवात झाली. आता इथे अनुश्रीला कामाबद्दल प्राजक्ता विचारणा करते, की "तुला काम करायचं आहे?" अनुश्री सरळ सांगते, की "मला नाही करायचं. मला नाही आवडत काम करायला." आता याच्यावरती राकेश एका शब्दाने सुद्धा बोलला नाही. आता राकेशला या लोकांनी सांगितलं, की "तुम्हाला रात्रीचे जे काही अ, जेवण असेल, डिनर असेल, त्याची जी काही 4-5 काय भांडी आहेत ती धुवायला लागतील किंवा घासायला लागतील." यावरती अनुश्री सांगताना दिसते, की "मी त्या ठिकाणी थांबणार नाही. आमची जरी जोडी असली तरी मी त्या ठिकाणी थांबणार नाही. मी सरळ जाऊन झोपेन." आता राकेश इथे सांगतो, की "बघू, मला जर वाटलं तर मी करेन." पण आता हे लोकं आहेत ना, प्राजक्ता, बाकी लोकं तिला धरूनच ठेवतात, की नाही तुला हे करायचंच आहे. बघा, तो प्रॉब्लेम आहे अनुश्रीचा आणि राकेशचा. राकेश भांडी घासत असेल, तर तिला थांबायचं की नाही थांबायचं ते जोडीने ठरवू दे. त्याला तुम्ही सांगायची गरज नाही, की तू थांब किंवा नको थांबू. हे बिग बॉस आणि भाऊच्या धक्क्यावरती रितेश भाऊ बघून घेतील. तिने थांबव राकेशच्या सोबत की नको थांबू हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न. आणि हे लोक आहेत ना धरूनच ठेवतात. नाही, तू करायचं म्हणजे करायचंच. नाही करत ना जाऊ दे तिला. भाऊच्या धक्क्यावरती किंवा बिग बॉस बघून घेतील. तुम्ही का तिच्या पाठी लागता मला ते कळत नाही. आणि हिला काय झालं ना, अनुष्ठित काय झालं ना, की मी असं करून आहे ना माझ्याकडे अटेन्शन येतंय. असा कदाचित तिने तो पूर्वग्रह केलाय आणि त्यामुळे हे सगळं ती करते. आणि ही लोकं सुद्धा तिला अटेन्शन देतायत. तर हे आहे ना, हे थोडंसं समजून घ्यायला पाहिजे. आता हा जो काही राकेश आहे, आता राकेश याने जर काम केलं नाही, तर मात्र त्याचे जे जुने सहकारी आहेत पुरुष मंडळी, ते आता असे करून आहेत. बघू आता हा राकेश करतो का? नाही केलं तर त्याची उद्या आपण चांगलीच वाजवूया. त्यामुळे आता हे जे सगळे आहेत ना, मग करण असेल, त्यानंतर आयुष असेल किंवा मग कोण आपला सचिन दादा असेल, सागर असेल, या लोकांनी आता एक ग्रुप केलाय आणि आता बघू राकेशच्या विरुद्ध आपण बोलायचा, आवाज उठवायचा. असं त्याने ठरवलंय. आता त्याच्यात किती त्यांना यश येतं, हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. यानंतर आहे ना, मी इक्वेशनचा जो काही मुद्दा इथे काढला ना, तर इथे टोळी टीम जी आहे, तर टोळी टीममध्ये सुद्धा थोडंसं असं पाहायला मिळतंय आपल्याला. विशाल जो आहे, तो विशाल आज रोशनबद्दल बोलताना दिसत होता. असं कधी त्याने रोशनबद्दल भाष्य केलं नव्हतं, परंतु आज विशालने पहिल्यांदाच भाष्य केलं, की एकंदरीत काय झालं ना, की ज्या काय म्हणू आपण जोड्या बनवल्यात ना, तर त्या जोड्या वेगवेगळ्या ठिकाणी बसताना दिसतात, आपले मुद्दे मांडताना दिसतायत. तर आता हा जो रोशन आहे, तो प्राजक्ताबरोबर बसतोय आणि प्राजक्ता त्यांच्या ग्रुपसोबत बसते आणि रोशन हा बाकीचे जे टोळीचे मेंबर सोडून बाकीच्या ग्रुप सोबतच्या लोकांबरोबर बोलताना दिसतोय. विशालचं लक्ष आहे ना, त्या रोशनकडेच आहे. विशाल हा थोडासा इन्सिक्युअर आज दिसला आणि रोशनबद्दल असं सांगताना दिसतोय, की जोपर्यंत तो असा इमोशनल आहे, तोपर्यंत लोकं त्याला प्रेम देतील. पण मला असं कधी-कधी वाटतंय, की हा सुद्धा सिम्पथीसाठी करतोय की काय? म्हणजे विशाल सुद्धा त्याच्याबद्दल बोलायला त्यांनी सुरुवात केली. मित्रांनो, या विशालचा गेम आहे ना, बिग बॉसच्या घरामध्ये एकंदरीत पाहता 0 आहे. तो काय करतो माहिती आहे का? लावून द्यायचं, मजा बघायची. याची उणी-धुणी काढत बसायची. याला बोलायचं, त्याला बोलायचं. एवढीच त्याची बिग बॉसच्या घरामध्ये काम आहे. पहिलं तर तो आहे ना, ही जी काही त्याने टोळी बनवली, तर म्हणजे आजच्या गेमवरून मला असं दिसून येतंय, ही जी टोळी आहे ना त्याने बनवली, ती स्वतःच्या फायद्यासाठी बनवली. रोशन जेव्हा तिकडे बसायला गेला, तर लगेचच रोशनची सिम्पती काढायला लागला हा. कालपर्यंत रोशन हा त्याला चांगला वाटत होता. पण आज सिम्पतीसाठी करतोय का? असा मला प्रश्न पडतोय, असं म्हणून तो बोलायला लागला. आज त्याने प्रभू बरोबर विनाकारण भांडण करून घेतलं. सतत तू सतत हा विशाल बोलत असतो, की मला कोणाला फुटेज द्यायचं नाही. याला मी का फुटेज द्यायचं? त्याला मला फुटेज द्यायची गरज नाही. त्या बारक्याबरोबर कशाला वाद करतोस तू? का? तुला त्याने नॉमिनेट केलं म्हणून?
तू पण दुसऱ्याला नॉमिनेट करतोस ना, मग त्याने केलं म्हणून काय झालं? तर त्या बारक्याला तर तो एवढा बोलला ना, मला मजा वाटते, मी नॉमिनेट नाही म्हणून, तू तर नॉमिनेट आहेस आणि एवढा इरिटेट केला. हा प्रभू पण आहे ना, तो एकदम चालाक आहे. तो बोलतो, "तू काय बिग बॉस खेळून आलाय तू आणि तू काय खेळतोय बिग बॉसच्या घरामध्ये? नुसती बॉडी वाढवून चालत नाही. तुझ्यासारखे भरपूर बघितलेत मी. तुझ्यासारख्यांना मी घरी पाठवेन आणि नंतर मी घरी जाईन. डॉन म्हणतात मला डॉन. हलक्यात घेऊ नका तुम्ही मला." इथे विशाल आहे ना, काय सांगत होता, की आता तू मोठा झालास, मोठ्यासारखा वाग आणि मदारी, मदारी शब्द त्याने वापरला आणि याला राग आला. हा किती कन्फ्यूज झालाय. असे बरेचसे शब्द वापरले. आता याला तोडीस तोड देताना प्रभू आपला दिसतोय. खरं तोडीस तोड. आणि इथे एक शब्द आणि इथे एक विशाल एक शब्द त्याच्यासाठी वापरला, की आजचं दिवसाचं त्याचं संपलं. बॅटरी त्याची लो झाली. एवढंच त्याचं दिवसभराचं होतं. विशाल त्याच्या मनाने तो बरंच करतो. सतत त्याच्याबद्दल बोलायचं. तुझी ऑडियन्स बघते, तुझी लोकं बघतात, तू काय करतो बिग बॉसच्या घरामध्ये. विशाल कदाचित तुझी पण ऑडियन्स असावी बाहेर आणि तू पण बिग बॉसच्या घरामध्ये काय करतोय, हे आम्हाला पण दिसतंय. आणि हे पोरींला घेऊन बसायचं, गप्पा-टप्पा ठोकायच्या, याची त्याची उणी-धुणी काढायची आणि काय आहे ना, पोरींना भडकवायचं काम करायचं. एवढंच सध्या बिग बॉसच्या घरामध्ये तुझं काम आहे. आज रोशनबद्दल बोलला. आज याने तन्वी आणि रुचितामध्ये लावून दिले. काही मुद्दा नसताना मला असं वाटलं होतं, की यार या दोघी आज एकत्र आल्या, काहीतरी छान होईल. अनुश्री आणि राकेश सारखं यांचं पाहायला मिळेल. तसं प्रयत्न सुद्धा बिग बॉसने केला होता. तारीफ करा एकमेकीची आणि त्यांनी काय आता मनापासून तर करू शकत नव्हतो आपण. पण तुझे कपडे छान आहे, लिपस्टिक छान आहे, तुझे केस छान आहे, असं दोघी पण सांगताना दिसत होत्या. तर बिग बॉसने पण नंतर मग सांगितलं, की ह्या खोट्याच बोलतात. त्यामुळे लोकांना विचारू दे, की या दोघींपैकी सगळ्यात जास्त खोटं कोण बोललं? त्यानंतर मग हे सगळं विशालने बघितलं, की बाबा या एकत्र यायला नकोत. आपल्याला काहीतरी करावं लागणार आहे. कारण हे आपल्यासाठी खूप घातक आहे. या जर एकत्र आल्या, तर आपली वाजवतील. त्यामुळे विशालने लगेच त्याचा मास्टर माइंड प्लॅन करायला सुरुवात केली आणि दोघींमध्ये चांगलीच लावून दिली आणि त्यानंतर मस्तपैकी बघ्याची भूमिका त्यांनी घेतली आणि बाकी सगळे वास काढणारे जे होते, ते लोकं येऊन मला पण फुटेज द्या, मग इकडे सरका, हा पण कॅमेरा दिसतो, असं म्हणून त्यांनी सुरुवात केली. आता इथे रुचिताचा जो काही मुद्दा होता, खरं तर न पटण्यासारखा रुचिताचा हा मुद्दा होता. तन्वीला ती सांगत होती, आता हे सगळं बोलून झालेलं, तरी का बोलायचं माहित नव्हतं रुचिताचं. तू आमच्या सगळ्यांचा वापर करून घेतला. पहिला तू रोशन दादाचा वापर केला. त्यानंतर तारीफ होते ती म्हणजे प्रभूची. त्यानंतर तू प्रभूचा वापर करून घेतला. त्या अगोदर माझा तू वापर करून घेतला. म्हणजे जेव्हा माझा वापर संपला त्यानंतर तू मला फेकून दिलं. त्याच गोष्टी रिपीट करून तेच सगळं बसायचं आणि ते भांडण एवढं टोकाला घेऊन जायचं, की मग अपशब्द वापरायचे, कॅरेक्टर काढायचं आणि मग एंड. म्हणजे कारण नसताना विनाकारण हे लोकं भांडत होते. काही कारण नाही आणि याचं एक्सप्लेनेशन अगोदरच तन्वीने काही भागांमध्ये दिलेलं आहे. तेच रिपीट करायचं. परत रोशनला आणायचं इथे. रोशनला सांगायचं, की बघ तू रोशनला पिन द्यायची, की रोशन मस्त असा वाचतो आणि मग कॅप्टन्सीच्या टास्कमध्ये तू काय केलं होतं, मला भाऊ मानलं होतं, मग हे केलं, ते केलं. तन्वी आज बरोबर सांगत होती, "अरे दादा ते एकच पकडून ठेवणार आहेस का? कॅप्टन्सीचा टास्कचाच विषय असेल, मी बाकी सगळं तुझ्यासाठी केलं ना. तू आजारी होता तेव्हा मी तुला विचारपूस केली, जेवण केलं, तुझ्यासाठी एक्स्ट्रा काही बनवलं. तू माझ्यासाठी काय केलंस? मी सुद्धा आजारी होते. तू एकदा तरी आलास का मला विचारायला?" रोशनचं असं झालं ना, की पिन दिली काय हे पण असं कधी-कधी असं दिसतं का? कधी वाजत चाललंय. म्हणजे आता या दोघींबद्दल सांगायचं झालं ना, तर विनाकारण रुचिताला पण मुद्दाच लागतो आणि मग हे तन्वीला पण तेच लागतं आणि फार ते सगळं इरिटेट वाटत होतं. त्यानंतर आज आयुष आजारी पडला आणि बहुतेक इथे बिग बॉसने स्पष्ट केलं, की त्याची जी काही जुनी जखम आहे ना, ती इथे उफाळून आलेली आहे. तर त्यानंतर बघूया आपण बीबी पापड फॅक्टरी हा जो काही टास्क होता ना, याच्याबद्दल काही बोलण्यासारखं नाहीये. फार इरिटेट हा टास्क होता.
म्हणजे बिग बॉसच्या घरातील स्पर्धकाने ठरवून ठेवलंय की आम्हाला टास्क करायचाच नाही, आम्हाला नुसते भांडणं करायचे आहे आणि हे टास्क रद्द करायचं आहे असं त्याने ठरवून ठेवलंय. पण या टास्क अंतर्गत आता कॅप्टन पदाचे उमेदवार निवडायचे आहेत. पण यासाठी आहे ना, बिग बॉसने अगोदरच क्लिअर केलं की राकेश प्रभू, त्यानंतर सोनाली तर गेली, दीपाली आणि रुचिता हे जे काही 4 कंटेस्टंट आहेत यांना आम्ही भाऊच्या धक्क्यावर जसं सांगितलं की यांची कॅप्टन पदाची उमेदवारी या आठवड्यात नसेल, तसं म्हणून बिग बॉसने या 4 जणांना साईडला केलं. परंतु हे लोक त्या टास्कमध्ये खेळू शकतात. बिग बॉस इथे रुचिता आणि प्रभूला संचालक ठेवतात आणि पुन्हा एकदा जशा टीम पाडलेल्या होत्या तशा टीम पाडतात आणि या लोकांना पापड लाटण्याचं साहित्य मिळणार आहे. पापड लाटायचे आहेत आणि ते मस्तपैकी चटईवरती वाळत टाकायचे आहेत आणि ज्या कोणाचे पापड जास्त असतील तो या टास्कमध्ये विजयी होणार आहे आणि त्याच्यातील एक दुसरा कंटेस्टंट किंवा त्याच्यातील जे काही कंटेस्टंट आहेत ते पुढे कॅप्टन पदाची उमेदवारी त्यांना मिळणार आहे. तर असा खूप छान टास्क होता. पण टास्क सुरू होताच ते सामान घेत नाहीयेत, पीठ घेत नाही, तेल घेत नाही, पाणी घेत नाही, ते चटई घेत नाही, ते सुकवायची ती भांडी घेत नाही, बनवायची भांडी घेत नाही, तोपर्यंतच या लोकांचं चालू. मला वाटतं पहिल्यांदा ओमकार गेला होता आणि त्यानंतर मग रुचिता गेली आणि रुचिता ज्या पद्धतीने तुटून पडली, फार विचित्र हे सगळं वाटत होतं. कोण कोणाचं काय घेऊन पळतंय काय? तो बनवलेला आटा चड्ड्यांमध्ये टाकतायत का? ते कोणतरी अनुश्री त्या लाटणं ते राकेशच्या पॅन्टमध्ये टाकतंय का? पोळपाट कोणी इकडे लपवतंय, तिकडे लपवतंय, भांडी कोणी लपवतंय, कोण कोणाच्या पाठीवरती पापड लाटतंय काय? म्हणजे फार इरिटेट ते सगळं वाटत होतं. आणि त्याच्यामध्ये तो करण वेगळंच. काय करायचं नाहीये तिथे काहीतरी कर. पीठ घेऊन इकडे टाक, तिकडे टाक. त्यानंतर मग ते पीठ 2-3 वेळा रुचिताच्या डोक्यावर टाकलं, अंगावर टाकलं, डोक्यावर टाकलं आणि त्यानंतर पडली एक झापड चांगली. म्हणजे काय झालं ती एकदम झापड पडली असं नाही. ते अडवण्याच्या नादामध्ये आहे ना रुचिताचा हात लागला आणि त्याला काहीतरी लागलं थोडंफार. तर त्याचा त्याने इश्यू केला. मेरे को लगा मेरे को मारा, विशाल तेरे लड़की ने मेरे को मारा, मेरे को मारा, करण सोनावणे को मारा. विशाल त्याला समजवतो हो 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 हो. पण तेव्हा आहे ना रुचिता शांत झाली. नाही नाही, हे खेळामध्ये लागलं असेल, चुकून झालं असेल, खेळामध्ये लागलं असेल, चुकून झालं असेल. म्हणजे रुचिताकडनं मारलं गेलं हे एकंदरीत स्पष्ट होतंय. पण ते कदाचित आहे ना असं तिचा इंटेन्शन नसावा की मी मारणारच तुला, असा इंटेन्शन तिचा त्यावेळी वाटत नव्हता. पण रुचिता शांत का झाली? कारण करण सोनावणे हा भाऊ करत होता आणि त्याला सपोर्ट करत होती ती म्हणजे तन्वी. तू पहिले कॅमेऱ्यात सांग, तू बाकी सगळं जाऊ दे, तू इकडे पहिले कॅमेऱ्यात सांग, इथे सांगणं महत्वाचं असतं. मग करण सुद्धा आला की हिने मला मारलं, हिने मला मारलं, थोडा इश्यू केला. त्यानंतर ते सगळं शांत झालं. खरंच मित्रांनो, जर करण सोनावणेच्या रुचिताने कानाखाली मारले असेल ना तर त्याने खूप इश्यू केला असता, खूप म्हणजे प्रचंड इश्यू केला असता. मी टास्क खेळणारच नाही. त्यानंतर पुन्हा एकदा ते होळीचा सण हा आला आणि रंग घेऊन फिरतोय. जर त्याच्या खरंच लागली असते, खरंच त्याला मारलं असतं ना तर याने इश्यू केला असता आणि तिथे गेमच स्टॉप केला असता त्याने. पण नंतर कदाचित करणला हे कळालं असेल की हे कदाचित जे काही मी टाकत होतो ते वाचवण्यासाठी वगैरे ही घटना घडली असेल, तर त्याच्यावर त्याने काही इश्यू केला नाही. पण मित्रांनो, आजच्या भागामध्ये जे काही घडणार आहे ना ते म्हणजे तुफान. आज राकेश बापट जो काही कालच्या दिवसामध्ये जो काही शांत होता तो आज राकेश बापट नसणार आहे. आज रुचिता आणि राकेश मध्ये जबरदस्त वाद होणार आहे याच टास्कमध्ये आणि आजचा दिवस खरंच पाहण्यासारखा असणार आहे. करण सोनावणे तरी शांत होता, पण आज राकेश म्हणजे सगळं काय फेकून देणार आहे, मला खेळायचंच नाही, मला बिग बॉसच्या घराबाहेर काढा आणि अमुक तमुक तमुक बरंच पाहायला मिळणार आहे. आता बजर वाजण्याच्या काही अगोदर इकडे अनुश्रीने काही पापड तयार केले होते आणि ते पापड चटईमध्ये ठेवले होते आणि त्या चटईला ती प्रोटेक्ट करताना दिसत होती आणि तिला सपोर्ट करत होती ती म्हणजे रुचिता. रुचिताला बाहेर काढण्याचं काम आणि तनुश्रीला दोघीला बाहेर काढण्याचं काम प्राजक्ताकडनं होत होतं आणि प्राजक्ताला बाहेर काढण्याचं काम इथे दीपाली करताना दिसत होती. आणि यामध्ये थोडीशी ढवळाढवळ करताना दिसली ती म्हणजे इथे तन्वी, आणि तन्वीला सहज असं घेऊन पायाला पकडून विशाल काढताना दिसत होता.
आणि राकेश काहीतरी परात होती, त्या परातीच्या खाली पापड होते, पीठ होतं पापडाचं. त्याच्यावरती तो एक पाय देऊन उभा होता. ते सगळं विशालने साईडला केलं. ते पीठ सगळं त्याने घेतलं आणि त्याने ते डिस्ट्रॉय केलं, की त्याच्याजवळ ठेवलं. एकंदरीत त्यानंतर बिग बॉसने बजर वाजवला आणि जेव्हा बजर वाजवला तेव्हा टीम ए, जी विशालची टीम आहे, तर त्यांच्याकडे ना काही पापड आपल्याला दिसत होते, की त्यांनी पापड बनवलेले होते. पण जेव्हा इथे प्रभू आता संचालक म्हणून निर्णय घेणार आहे, असं जेव्हा ते आता होणार होतं, त्यावेळी लगेचच प्राजक्ता आणि तन्वी यांनी सांगितलं, की "हे तू ग्राह्य धरू नकोस. हे पापड व्यवस्थित झालेले नाहीयेत." तर मग आता इथे संचालक म्हणून निर्णय द्यायचा आहे प्रभूला. तर प्रभू सांगतो, की "हे जे काही पापड आहेत ना, ते मार्केटमध्ये विकण्यायोग्य नाही आणि हे कारण आहे, ते मी ग्राह्य धरणार नाही आणि इकडे चटई योग्य पद्धतीने ती ठेवली गेली नाही." हे एक त्याने कारण दिलं. आता हे कारण झालं, की मी हे ग्राह्य धरणार नाही. त्यानंतर रुचिता संचालक म्हणून सांगते, की हे पापड बाकीचे जाऊ दे, पण हे 2-3 पापड आहेत ना, ते दिसतायत आणि हे जे चटईचा मुद्दा आहे, तो राकेशने केलेला आहे. बघ प्रभू, तू नॉमिनेट आहे. तुला दिसायचं आहे. त्यासाठी तुला योग्य निर्णय घ्यायचा आहे, असं म्हणून रुचिता आता प्रभूचे कान भरायला सुरुवात केली आणि प्रभू खूप कन्फ्यूज आहे, की आता मी काय करू? रुचिताच्या बरोबर जाऊ, तिचं ऐकू, की मी माझ्या टीमने जे काही मला सांगितलं ते करू. आता हे घेऊन प्रभू फार कन्फ्यूज आहे. आता प्रभू काय निर्णय घेतो हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर मित्रांनो, कदाचित जर प्रभूने व्यवस्थित निर्णय दिला नाही, हे जे काही 2-3 पापड चांगले दिसत होते, ते जर ग्राह्य धरले नाही, तर ही फेरी रद्द होईल आणि एवढा जो काही सावळा गोंधळ केला होता, करणने पापडामुळे थोबाडीत सुद्धा खाली होती, तर हे सगळं व्यर्थ होणार आहे, असं एकंदरीत पाहायला मिळतंय. तर ठीक आहे, असा सावळा गोंधळचा आजचा टास्क होता. उद्या मात्र म्हणजे आज बिग बॉसच्या घरामध्ये प्रचंड राडा पाहायला मिळणार आहे आणि आज नॉमिनेशन टास्क नंतर जे काही जोडीची बेडी हा जो काही टास्क होता, त्या टास्कमध्ये बरेचसे इक्वेशन चेंज होताना दिसतंय. राकेशला थोडीशी टोळी आवडायला लागली, असं एकंदरीत पाहायला मिळतंय आणि दुसरं म्हणजे विशाल देखील राकेशची तारीफ करताना आज आपल्याला पाहायला मिळाला. त्यामुळे इक्वेशन बदलताना दिसतायत इकडे. तर बघूया, बरेच दिवस आहेत. इक्वेशन कशी चेंज होतात हे नंतर आपल्याला कळेल. तर आजचा हा जो काही सावळा गोंधळ मधला टास्क तुम्हाला कसा वाटला आणि बिग बॉसच्या घरातील सदस्यांची इक्वेशन चेंज होताना दिसतात याबद्दल तुमचं काय मत आहे? आणि हो, अत्यंत महत्त्वाचं म्हणजे खरंच रुचिताने सोनवणेबाईंच्या कानाखाली मारली का? काय वाटतं तुम्हाला? जर खरंच मारली असेल, तर तिचं ते इंटेन्शन असेल का, की टास्कमध्ये ते हातापायीमध्ये लागून गेलं असेल? याबद्दल तुमचं काय मत आहे हे सविस्तर कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा.